दरम्यान यावर मुख्यमंत्र्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। दमानी यांनी पोलिसांकडे तक्रार द्यावी असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। दमानी यांच्या तक्रारीनंतर पोलीस कारवाई करतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। बीड हत्या प्रकरणामधील एसआयटी बरखास्त करा असं म्हटलेलं आहे अंजली दमानी यांनी। एसआयटी मध्ये बीडमधले पोलीस ते काय चौकशी करणार असं दमानी यांनी म्हटलंय। एकूणच वाल्मिक कराडला नमस्कार करणारी माणसं काय चौकशी करतील असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही एसआयटी करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील? ते तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत। वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाही। ताबडतोब जिल्ह्याबाहेरची माणसं आणा, जमलं तर राज्याबाहेरची आणा, पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही। आणि वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं करू आणि तिथेच मंत्रालयावर आणू आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब एसआयटी बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे।